पालघरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली आहे। पालघरमध्ये गॅसचा काळाबाजार उघड झाला आहे आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात उसारणे गावात मोठ्या प्रमाणात गॅसचा काळाबाजार प्रकार उघडकीस आला आहे। ही धडक कारवाई राज्य दक्ष पथक मुंबई यांनी गुप्त माहितीच्या आधारे केली। या छाप्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे। घरगुती गॅस सिलेंडरमधून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने गॅस काढून तो व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता। त्यानंतर हा गॅस अवाजवी दराने मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला जात होता। 14 किलो गॅस घरगुती गॅसचा वापर करून 5 किलो आणि 19 किलोच्या सिलेंडरमध्ये गॅस भरून मोठा गैरव्यवहार सुरू होता। सरकारकडून अनुदानित दरात मिळणाऱ्या गॅसचा गैरवापर करून हा काळा बाजार चालत होता। या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला साठा 91 14 किलोचे गॅस सिलेंडर, 75 रिकामे घरगुती सिलेंडर तसेच 3 इलेक्ट्रिक मोटर्स आणि 6 वजन काटे। या प्रकरणी देवाशंकर पवार, धनराज माखणे, कैलास राठोड आणि प्रवीण पवार यांच्यासह अज्ञात जागा मालकाविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई भिवंडी वाडा महामार्गावरील चारमिनार कंपनीच्या शेजारी मुसारणे येथील संतोष शेलके यांच्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस व्यवसायावर करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी हे करत असून या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा सखोल तपास सध्या सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अशा काळा बाजारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यापासून हा बेकायदेशीर व्यवसाय या ठिकाणी सुरू होता। या प्रकरणात आणखी मोठे रॅकेट उघड होणार आहे का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। माननीय नियंत्रक शिधापटक मुंबई यांना खाजगी आणि गुप्त माहिती मिळाली होती की इथे सिलेंडरचा काळा बाजार चालतो। खाजगी आपल्या डोमेस्टिक सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जातात बेकायदेशीरपणे। त्या अनुषंगाने मुंबईची राज्य दक्षता पथकाची टीम आलेली आहे आणि त्यांनी धाड मारली 11:30-12 वाजता आणि हा एवढा सगळा मुद्देमाल पकडला। याच्यात डोमेस्टिक सिलेंडर 91 आहे, व्यावसायिक 19 आहे आणि 5 किलोचे 45 सिलेंडर जप्त केले इथे। हे जे सबसिडीज घरगुती सिलेंडर असतात त्याच्यातून व्यावसायिक 19 किलोमध्ये माल भरून हा जे मुलं इथे पकडले गेले त्यांनी सांगितलं की तो ठाण्याला पाठवत होता माल।